मृतदेह बाहेर काढण्यात आलाय। सकाळी 7:07च्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडली। जवळपास 6 तास जे आहे ते संपूर्ण प्रशासन असेल, गावकरी असतील, यांच्या मदतीने संपूर्ण मृतदेह बाहेर काढण्यात आले। आपण जर समोर बघितलं तर या ठिकाणी नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्यासह स्थानिक एसडीएम, उपविभागीय अधिकारी जे नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात। खरं तर नातेवाईकांनी जे मृतदेह आहेत ते रुग्णालयात नेण्यास विरोध केलाय। संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे। आपल्याकडे जे आहे ते नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मयतांचे सुद्धा नाव आले आहेत। त्यामध्ये सिमरन संतोष कांबळे वय 18 वर्ष, सरस्वती लखन बरडू वय 30 वर्ष, ज्योती इरबा सरोदे वय 32 वर्ष, चतुराबाई महादू पारदे वय 42 वर्ष, मीना तुकाराम राऊत वय 26 वर्ष व ध्रुपदा सटवाई जाधव वय 15 वर्ष हे जे आहे ते 7 महिलांचा मृत देह बाहेर काढण्यात आला आणि संपूर्ण माहिती जे आहे ते मृताच्या नातेवाईकांनी दिली। मात्र प्रशासनाने जे आहे ते अजूनही ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। प्रशासनाच्या वतीनं अधिकृत माहिती येणार आहे। मात्र ही जी नाव मी आता वाचून दाखवली हे मृताच्या नातेवाईकांनी दिली। महिलांमध्ये जास्तीत जास्त तरुणांची संख्या, तरुण महिलांची संख्या जास्त असल्याचं आपण पाहू शकतोय। तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केली जाणार आहे।